झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. बंदुकीचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटले. दोंडाईच्या नजीक टाकरखेडा शिवारातील घटना. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती. धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या नजीक असलेल्या टाकरखेडा शिवारात 7 एप्रिल रोजी रात्री ट्रक चालकाला लुटल्याची घटना घडली. ट्रकच्या पुढे दुचाकी अडवून चालकाला मारहाण करीत बंदुकीचा धाक दाखवून लुटण्यात आले. या लुटारूंपैकी तळोदा तालुक्यातील एकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या मदतीने आणखी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दोंडाईच्यातील ट्रक चालक मुक्तार शाह रुबाब शाह फकीर यांनी या संदर्भात फिर्याद दिली. शहादाहून दोंडाईच्याकडे गव्हाच्या गोण्या घेऊन येणाऱ्या ट्रकला टाकरखेडा शिवारात अडवण्यात आले. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी कॅबिनमध्ये घुसून चालकास मारहाण केली. बंदूक व चाकूसुरीचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल आणि 4,000 रुपये रोख लंपास केले. जखमी ट्रक चालकाने स्वतःच पोलीस ठाणे गाठून आपभीती कळवली. पोलिसांनी तळोदा तालुक्यातील कन्हैया रवींद्र तनपुरे यास अटक केली असून त्याच्या आणखी 2 साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काल दिनांक 7/4/2025 रोजी रात्री 22:30 वाजताच्या दरम्यान शहाद्याकडून दोंडाईच्याकडे येत असलेला माल ट्रकचा चालक याला अडवून काही इस्मांनी त्याच्याकडील मोबाईल आणि 4,000 रुपये हिसकावून घेतलेले होते व त्यांना बंदुकीचा धाक दाखवून ते पसार झाले असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने तात्काळ पोलीस घटनास्थळी रवाना झाले व रवाना झाल्यानंतर त्या ठिकाणी काही लोकांनी एका इस्मास पकडून ठेवलेले होते. त्या इस्माला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बंदूक पिस्टल जप्त करण्यात आलेले आहे. त्याकडनं 2 राऊंड प्राप्त झालेले आहे. सदर बाबतीत सविस्तर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तुर्तास एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे व काही संशयित यांचा शोध घेत आहोत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईच्या पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी ही कारवाई केली. उपनिरीक्षक नकुल कुमावत हे घटनेचा तपास करत आहेत. प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडाईच्या. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.